मंडळी नमस्कार, कसे आहात? प्रिन्सेस आर्य चॅनलवरती सर्वांचं मंडळी स्वागत आहे. तर सकाळच्या मंडळी वाजले 9च्या आसपासचं टायमिंग आहे, 9:30 नसेल, 9 9:30च्या आसपासचं टायमिंग आहे. तर सकाळचं मी वातावरण सगळं दाखवतो मंडळी. किती छान वातावरण झाले तुम्हाला दाखवतो. मंडळी बघू शकता वातावरण गावाकडचं कसं आहे, कारण पाऊस मागच्या महिन्यामध्ये तुफान पावसाने खूपच पाऊस पडून गेलेला आहे. नुकसान ही प्रत्येकाचं झालेलं आहे, पण त्याच्यामुळं हिरवळ जे आहे ते खूपच तुम्हाला बघायला मिळेल. तर बघू शकता ऊन पण पडलेलं आहे. सकाळी थोडं पावसाचं वातावरण झालेलं होतं, त्याच्यानंतर थोडंसं ऊन पडलेलं आहे. तर बघूया पाऊस येण्याची पण शक्यता आहे. तर आज आहे मंडळी भाऊबीजेचा दिवस, म्हणजे की भाऊ आणि बहिणीचा दिवस. तर मंडळी आता आम्ही थोड्याच वेळानंतर सर्वांचं ओवाळणी चालू करणार आहे, म्हणजे की भाचे कंपनी पण आलेले आहेत, माझ्या दिदी बहिणी पण बघू शकता. किती बस बदलल्या? 3 बस. 3 बस. का बर? कारण की ती पहिली बसचा ब्रेक फेल झालेला आणि दुसऱ्या बसला तिथून ते इथपर्यंत येऊ नाही शकत. ती शाळेची बस होती आणि मग म्हणून ही बस आली. तर मंडळी आत्ताच सकाळ सकाळ भाचे कंपनी आलेले आहेत. तर तो सांगत होता कसं बस बंद पडली, त्याच्यानंतर टायर पंक्चर झालं, त्याच्यानंतर दुसरी बस दिली आणि ती पण बस छोटी होती, त्याच्यानंतर परत तिसरी बस दिली, असं काय काय सांगायला लागलेलं आहे. कारण हे झालंच होतं आज, कारण त्याच्यामुळं त्यांना वेळ झाला यायला, नाहीतर सकाळी पहाटेच पोचतात. आता इथं चोर काय करायला आले, खात कार्टून. हां अरे चिप्स खात. ही आमची अक्का आहे, तर सगळ्यात मोठी आहे, पप्पापेक्षा पण मोठी आहे. तर अक्काचं वय साधारण झालेलं आहे भरपूर, 80 वर्षापासून 80च्या वरती गेलेलं आहे. तरी अक्का आमची अशी ठणठणीत बोलते, ठणठणीत चालते, आणि अशा पद्धतीनं आमची अक्का आहे, लाडकी सर्वांची. तुम्ही बघताय नाही काय आईला नाव टाकायला लागते हो. नाव म्हणजे तुम्हाला माहित नसेल मग. इकडे बघा, चला ओके, ओळीनं जर तुम्ही दिसणार मंडळी. तर ह्या आमच्या आत्या आहेत दोन, तर दोन्हीही सांगोलमध्ये राहत असतात. बाहेर बघू शकता गप्पा चालू आहे. काय करला? बरं घाला सुरू. काय करला? तर तयारी काय चालू आहे, जेवणाची तयारी चालू असेल सकाळच्या. चिकन मटन केले काय? तर बघू मंडळी, बघू शकता चिकनचा रस्सा केलेला आहे खणखणीत. तर ही कटाची आमटी आमची सगळ्यांच्या आवडीची आहे. तर अशा पद्धतीनं आज बेत आहे. आणि इकडं जे आहे ते सुक्क केलेलं आहे, मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली आहे. तर मंडळीमध्ये जेव्हा खूप कोरोना वगैरे आला तेव्हा कुंड्या वगैरे आणून ना मम्मीनं अशी झाडं लावलेली आहेत. तर खूपच चांगली झाडं आलेली आहेत. तर बघू शकता किती छान फुललेले आहेत. तर एकही झाड जे आहे ते खराब केलेलं नाही आहे. मंडळी आज भाऊबीज असल्यामुळं सर्व बहिणी आलेल्या आहेत, म्हणजे माझ्या आत्या. तर बघू शकता ओवाळणी चालू केलेली आहे. तर मंडळी आता मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, शेवटपर्यंत बघा. तू काढ फोटो. काय झालं? तर एक आत्या झालेल्या आहे ओवाळून, त्याच्यानंतर आता आलेले आहे अक्का. तर अक्का सर्वात मोठी आहे मंडळी. तर बघू शकता आता ओवाळणी अक्कानं सुरुवात केलेली आहे. तर मंडळी किती छान आपला सण असतो बघा. तर बहीण जी आहे ते कुठं जरी असली तरी येते आणि आपल्या लाडक्या, म्हणजे लहानपणापासून जो सोबत भाऊ होता तर त्याला ओवाळणी करते. किती जुन्या परंपरा आणि किती छान आहेत, कारण त्याच्यात एक उद्देश आहे की कुठंही असला तर तुम्ही या, भेटा, चांगलं बोला आणि बहिणीसाठी कायम साथ द्या आणि तिच्यासाठी गिफ्ट द्या, गोडवा करा. असा हा दिवाळीचा मंडळी सण आहे. तर किती छान, म्हणजे कधीपासून याची सुरुवात असेल काय माहीत तर नाही आहे. तर पण आपण हे सण व्यवस्थित निभावले पाहिजेत, चांगला प्रेम त्याच्यामध्ये असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर बघू शकता अक्काला गिफ्ट देत आहेत पप्पा.
तर आता आलेले आहेत तिसरी आत्या, म्हणजे मंडळी बघू शकता तिघी पण सकाळीच आलेल्या आहेत. तर आता ओवाळणी चालू केलेली आहे, तर बाकीच्यांची ओवाळणी झालेली आहे. तर आता आम्ही नंबराप्रमाणे करणार आहोत. पहिला मोठ्यांचं सगळं उरकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही छोटे कंपनी जे आहेत ते भाचे कंपनीपर्यंत जाणार आहोत. तर बघूया, तर पूर्ण मंडळी व्हिडिओ बघा. आम्ही खूप चला 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 ओवाळायला, चला ओवाळायला. कोण कोण राहिले ओवाळायला? चला 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 चला. आहो आहो तुझं राहिले काय ओवाळायचं? चला चला चला. आवडी हातात नाम वडायचा तुला माहित आहे. आवडी आवड लय हुशार आहे. ओला आहे का तिला? तर आऊला आता प्रॅक्टिस झालेली आहे ओवाळायची, कारण तिला आहे 3 भाऊ. तर त्याच्यामुळं ती ओवाळून तिला प्रॅक्टिस झालेली आहे. तरी पण दीदी बघा खूप सारं तिला सांगते की असं करायचं आहे तसं करायचं आहे आणि कायम लक्षात ठेवायचं. करू तिला कवा शिकायची ती काय येतंय ना. बाबाकडल्या साईडला घे. हा राईट आला बस काय होत नसते. हा हातात घे ते तयारच आहे आधी. ते पप्पाकडे बघायचं, मामाकडे बघ. तर मंडळी लहान मुलांना ना आत्तापासूनच सवय लावणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक सणातले व्यवहार, आपल्या ज्या काही संस्कृती आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत. तर बघू शकता आधी भैया सगळ्यात सिनियर आहे सर्वांच्या भाचे कंपनीमध्ये. तर तो पाठीमागे विन करून तयार थांबलेला आहे, कारण ह्या दोघांचं झाल्यानंतर त्याच्या नंबर येणार आहे. आऊ घे. छान झालं. नीट. हा असू दे बस. तांदूळ चिटकाव. चिटकावायचं अंगठ्यानं. असू दे तांदूळ चिटकाव. चिटकला आता सुपारीने करा. आवडीला कळते घ्या पैसे चॉकलेटला. पाया पडा. एकदा ओवाळून दाखव. एकदा ओवाळ. आहो उभं. हा छान. तुझं वय उभार मध्ये उभार. सगळीच उभा राहा. सगळी गँग उभा राहा. ज्याचा मोबाईल चांगला आहे ना त्याच्यात तुझ्या ह्याच्यात जरा फोटो काढ. ते मोना काढ. फटाकडे लावा लागली तो. गाडीकडे जाऊ नका. गाडी नाही ते इकडे लावा म्हणले. फटाकडे लावा लागली तो. इथं लाव. झाड बाद होते. झाड बाद होते. झाड आदो खालीच लाव, वर नको. शूटिंग मध्ये आलेले आहेत. कोण कोण आले शूटिंग मध्ये बघूया. अरे लांब लावा धीराज. रोडला लाव, पूर्ण रोडला लाव. तर मंडळी बघितलंच असेल मुलांचं तर वेगळंच चालू आहे. फटाके आणि फटाकेच. तर मंडळी हो जेवून जावा घ्या अक्का. तर मंडळी अक्का बघितलंच असेल ओवाळणी वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर अक्का लगेचच निघालेले आहेत. तर अक्काला जेवून जावं म्हणल्यानंतर अक्का थांबली नाही आहे. तर अक्का लगेचच गेलेले आहेत. तर मुलांचा इकडं धिंगाणा चालूच झालेला आहे फटाक्यांचा. फटाक्या बंद. कपड्याला लागल. अगरबत्ती आता काय करायचे? नाही बस आता. ती तिथं हां फुलभाज्या ती तीच रात्री वाढवायचं आहे. मग तू जाणार आहे मग रात्री उडवाय ना काल. मग आता दिवसा उडवून जातो आहे.
तर मंडळी बघू शकता आत्या पण निघायला लागलेल्या आहेत, कारण त्यांच्या पण घरी त्यांच्या ज्या मुली आहेत त्या आलेल्या आहेत भाऊबीजेसाठी. तर त्यांचीही काही गडबड आहे, त्याच्यामुळं लगेचच चाललेले आहेत. तर मंडळी जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे, दिवाळी वगैरे सकाळी आल्यानंतर खाल्लेले आहेत. तर आता आत्या आमची निघत आहे सांगोला. आता आत्या खूपच गडबड करत आहेत, त्याच्यामुळे सगळे बोलत आहेत राहावा राहावा. तर आता बघूया काय करतायत. तर मंडळी असं चालू आहे. बाय 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 बाय. पुण्याला आल्यावर तुम्ही. तर मंडळी आता आमच्या आलेले आहेत दाजी जस्टच. तर बघू शकता दाजींनी घेतलेली आहे नवीन महिंद्राची गाडी. मंडळी कमेंट करा कोणती गाडी आहे, तुम्ही नाव बघितलंच असेल. तर ही आहे दाजींची गाडी, म्हणजे छोट्या दाजींची. तर आता त्या गाडीचं म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी ॲक्च्युली घेतलेली आहे. तर त्याचं पूजन वगैरे करणं चालू आहे. गाडीसाठी हार घातलेला आहे नवीन. तर बघू शकता आधीच आम्ही तयारी करून ठेवली होती, तर दाजी यायच्या आधीच. तर दाजी आत्ता जस्टच आलेले आहेत. तर गाडी खूपच चांगली घेतलेली आहे. एका चालू करा, कर चालू. राईट. तर मंडळी बघू शकता, तर मस्तपैकी आता पूजा करणं चालू आहे. तर छोटी दिदी पण आहे आणि मोठी पण दिदी आहे. तर मम्मी पप्पा पण आहेत. तर सगळेजण पूजा करत आहेत. तर सर्वांची लडकी कल्पनाजी म्हणजे माझी मम्मी, तर सर्वजण आता मस्त आनंदानं पूजा करत आहेत. तर खूप सारे फोटो आम्ही काढलेले आहेत. हळू, हां असं कर. हां बस अजून जरा अर्धा कर दे, अजून दणका. अरे बस निघली त्याची एक तुकडा. काढलाय हा आऊचा व्हिडिओ करू का मग सगळ्यांना. केला व्हिडिओ तुमचा व्हिडिओ केला. पैसे कुठनं आलं तिथं. तर मंडळी आता आम्ही गाडी नवीन जी घेतली आहे ती घेऊन देवासमोर चाललेलो आहे, म्हणजे की नाथबाबाच्या दर्शनासाठी. म्हणजे आमचं ग्रामदैवत आहे श्री सिद्धनाथ. तर मंडळी बघू शकता आम्ही देवळामध्ये आलेलो आहे. तर आता दर्शन घेणार आहोत मंडळी. तुला पण वाजवायचं. तर मंडळी आम्ही दर्शन करून गाडीत येऊन बसलेलो आधीच. तर पोरं गेलेत पप्पाला घेऊन फटाकड्या आणायला, तर त्याच्यामुळे त्यांना आता वेळ झालेला आहे. तर आता फटाकड्या वगैरे घेऊन आलेले आहेत. आम्ही आतमध्ये बसलेलो निवांत. येणार नाही का? ये असू दे शिरो. तर मंडळी आत्ताच आम्ही दर्शन करून आलेलो आहे. तर आता बॅगा भरायला चालू केलेलं आहे, म्हणजे आता दाजी जाणार आहेत, दिदी पण जाणार आहे. इकडे बघा बाय.
स्कॉर्पिओ आहे रे